हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, बहुतेक आपल्या सगळ्यांच्याच घरात किमान एक तरी मनी प्लांटचे रोप असतेच। घरातील वातावरण फ्रेश राहावे, घराची शोभा वाढावी यांसारख्या अनेक कारणांसाठी घरात किंवा घराच्या बाल्कनीच्या गार्डनमध्ये आपण मनी प्लांट लावत असतो। बदामाच्या आकारातील पान असलेले हे हिरवेगार रोप दिसायला फारच आकर्षक आणि सुंदर असतात। थंडीच्या दिवसात रोपांची जसं विशेष काळजी घ्यावी लागत असते, त्यात मनी प्लांट सारखे नाजूक रोप देखील असतात आणि त्यांची देखील विशेष काळजी घेणं देखील फार गरजेचं असतं। एरवी भरभर वाढणारा मनी प्लांट हिवाळ्यात मात्र अगदीच बेताने वाढत असतो। वातावरणातील गारठ्याने काही वेळा मनी प्लांटची पाने देखील सुकतात, पानांची व्यवस्थित वाढ होत नाही तर कधी त्याचे रूट्स कुजतात, त्यामुळे रोपाचे नुकसान होत असते। काही वेळेस मनी प्लांटची पाने सुकतात, पिवळी पडतात, खराब होतात किंवा कुजतात। तर या मनी प्लांटची काळजी कशी घ्यायला हवी आणि यांवर या समस्या निर्माण होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून येणारा पुढचा मराठी गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। सध्या मनी प्लांटमध्ये प्लेन हिरवा कलर, नंतर वेगवेगळ्या शेड्स मधला कलर, त्यानंतर लेमन ग्रीन कलर, पोपटी कलर असे वेगवेगळे शेड्स असो किंवा वेगवेगळ्या टाईप मध्ये व्हरायटीज मध्ये मनी प्लांट्स आपल्याला नर्सरीमध्ये मिळत असतात। माझ्याकडे देखील 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारमध्ये मनी प्लांट्स आहे। काही जण मनी प्लांट मातीमध्ये कुंडीत लावतात, तर काही जण बाटलीत पाणी भरून त्यात मनी प्लांट ठेवतात। परंतु हिवाळ्यात वातावरणातील गारठा आणि सतत पाण्यात असलेल्या रूट्समुळे मनी प्लांट जी रूट्स असतात ती खराब होऊ लागतात आणि यासाठी आपण त्यांवर आज उपाय करणार आहे। सो या ठिकाणी पाहू शकतात की 2 ते 3 कुंडीमध्ये मातीत मी मनी प्लांट लावलेले आहे आणि हे एक मनी प्लांट मी पाण्यात ग्रो करायला ठेवलेलं आहे। या ठिकाणी मी लिक्विड डिस्पेन्सर जे होतं ते खराब झालेलं होतं, सो त्याला टाकून न देता त्याचा वापर मी मनी प्लांट ग्रो करण्यासाठी करून घेतलेला होता। मनी प्लांटची फास्ट ग्रोथसाठी त्याला जास्त सूर्यप्रकाश, पाणी आणि खते दिल्याने ते रोपांसाठी देखील पॉइझन ठरू शकत असते आणि जरी त्याला पुरेसा सूर्यप्रकाश नाही मिळाला तरी देखील त्याची जी पानं असतात ती खराब होत असतात। जर आपण त्याला डार्क रूम मध्ये किंवा सावलीच्या ठिकाणी ठेवले असेल तेव्हा त्याचं खराब होण्याचं सिग्नल म्हणून त्याची पाने ते पिवळी करत असतात। सो अशा गोष्टींपासून दूर राहण्यासाठी घराच्या सणी भागामध्ये तुम्ही मनी प्लांट लावू शकता। आता या मनी प्लांटची पाने पहा, पूर्ण खराब झालेली आहेत, ब्राऊन झालेली आहेत, पिवळी झालेली आहे। आता डॉर्मन्सी पिरियड नंतर थोडंफार अशी ग्रोथ आपल्याला दिसून येत असते। काही पानांची वाढ छान दिसत आहे आणि काही स्टेम आहेत त्या पूर्ण वाळून गेलेल्या आहेत। सो आज आपल्याला अशाच मनी प्लांटच्या भागांवर काम करून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम खराब झालेली, पिवळी झालेली, ब्राऊन पडलेली, त्यानंतर वाळून गेलेली जी काही दांड्या आहेत, जी काही स्टेम आहे ती आपल्याला संपूर्ण मनी प्लांट मधून रिमूव्ह करून घ्यायची आहे। खराब झालेली पाने काढल्यानंतर आपण एकदा संपूर्ण मनी प्लांटचे रूट्स चेक करून घ्यायची आहे। त्यामध्ये पण जी रूट्स आपल्याला खराब वाटत असतील किंवा कोरडी झालेली असतील ती आपल्याला त्या ठिकाणी हलक्या हाताने त्याची प्रूनिंग करून घ्यायची आहे। म्हणजेच काय, थोडक्यात रूट प्रूनिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर जर कुंडीच्या बाहेर तुम्हाला रोपाची मुळं आलेली दिसत असतील तर त्यावेळेस तुम्ही त्याला रिपोर्ट देखील करू शकता। मनी प्लांटचं रिपोर्टिंग कसं करावं या रिगार्डिंग देखील आपला व्हिडिओ चॅनलला शेअर केलेला आहे। तसेच 3 ते 4 वेगवेगळे मनी प्लांट विषयीचे व्हिडिओ देखील मी तुमच्याशी शेअर करत आलेली आहे। आता सध्याचा जो व्हिडिओ आहे यामध्ये फक्त आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्लांटवर जी काही विशेष कामं करायची आहे किंवा याची जी काही विशेष काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। सो अशा प्रकारे ज्या ठिकाणी वाळलेले जे काही स्टेमचा भाग होता किंवा सुकलेली जी पानं होती मी ती अशा प्रकारे कट करून घेत होती। म्हणजे थोडक्यात काय, एकदम सॉफ्ट असं प्रूनिंग मी या प्लांटचं करून घेणार होती। पहिल्या 2 स्टेप झाल्यानंतर आता वळूया आपल्याला या रोपावर करायचा जो काही उपाय आहे त्याच्यासाठी। सो मंडळी, या उपायासाठी मी या ठिकाणी आज एप्सम साल्टचा वापर करणार आहे। जर तुमच्याकडे एप्सम साल्ट नसेल तर त्याच्या जागी तुम्ही जाड मीठ किंवा रॉक साल्टचा देखील वापर करू शकता। मार्केटमध्ये ऑनलाईन तुम्हाला एप्सम साल्ट अगदी इझिली अवेलेबल होऊन जात असतं। सो अशा प्रकारे या ठिकाणी मी 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी एप्सम साल्ट घेऊन घेतलेला आहे।
1 ते 1.5 चमचा एप्सम सॉल्ट घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुन्हा 10 ते 15 NPKचे दाणे आपल्याला त्यामध्ये ऍड करून घ्यायचे होते. NPK रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. सो मंडळी, एप्सम सॉल्ट मध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर सारखे पोषक घटक असतात जे वनस्पतींसाठी खूपच फायदेशीर असतात. यामुळे तुम्ही याचा वापर झाडांना फुले येण्यासाठी तर नक्कीच करू शकता. त्याचप्रमाणे यातील पोषक घटकमुळे झाड हे अधिक झपाट्याने वाढतं. तसंच झाड हिरवीगार राहण्यासाठी देखील याचा वापर होत असतो. एप्सम सॉल्ट मनी प्लांटच्या रोपाला पोषक तत्व देण्यासोबतच मुळांना कुजण्यापासून देखील वाचवण्यासाठी मदत करत असतो. मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही ज्या पाण्यात मनी प्लांट लावलेले आहेत त्या पाण्यात देखील एप्सम सॉल्ट वापरू शकतात आणि त्यामध्ये थोडे NPKचे दाणे देखील ऍड करू शकता. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी NPK आणि एप्सम सॉल्टचं या ठिकाणी लिक्विड फॉर्म मधलं फर्टिलायझर तयार करून घेतलेलं आहे. याला काही वेळासाठी तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये देखील ठेवू शकता जेणेकरून हे पूर्णपणे चांगल्या प्रकारे विरघळलं जाईल. आता हे पाणी मी मनी प्लांटला देणार आहे. म्हणजे ज्या पाण्यामध्ये मी मनी प्लांट ग्रो करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये देखील 3 ते 4 टेबलस्पून हे पाणी टाकून घेणार आहे. त्यानंतर ज्या कुंडींमध्ये किंवा मातीमध्ये मनी प्लांट लावून घेतलेले आहे त्या ठिकाणी देखील हे स्प्रे करून घेणार आहे किंवा मातीमध्ये देऊन घेणार आहे. तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर मनी प्लांटला आवश्यक ती पोषक तत्वे त्याने मिळत असतात आणि त्यांच्या वाढीला देखील याने गती मिळत असते. आता मनी प्लांटच्या रोपांमध्ये एप्सम सॉल्टचे काय फायदे आहेत ते आता आपण पाहूया. सर्वात प्रथम बुरशी आणि जीवाणूंचा प्रतिबंध करत असतो. एप्सम सॉल्ट पाण्यामध्ये बुरशी आणि बॅक्टेरियांची वाढ होऊ देत नाही. यामुळे मनी प्लांटची मुळं ही खराब होत नाही. त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे याने मनी प्लांटची वाढ होते. एप्सम सॉल्टमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि सल्फर मनी प्लांटची पाने वाढण्यास आणि हिरवी ठेवण्यामध्ये मदत करत असतात. त्याचप्रमाणे थर्ड थिंग म्हणजे मुळांची ताकद. यामुळे यांची जी काही मुळे असतात ती मजबूत होतात आणि सडण्यापासून किंवा कुजण्यापासून ते संरक्षण होत असते. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी NPK आणि एप्सम सॉल्टचा वापर करून मी लिक्विड फर्टिलायझर तयार करून घेतलेले होते आणि पाण्यात लावलेलं मनी प्लांट आणि मातीत लावलेलं मनी प्लांट दोघांवर त्याचा वापर करून घेतलेला होता. मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये देखील मनी प्लांट हे सुकून न जाता ते देखील हिरवेगार आणि ताजेतवाने राहील. तसंच त्यांच्या पानांची चमक देखील वाढण्यास याने मदत होणार आहे. सो मंडळी, तुमच्याकडे देखील असलेल्या या मनी प्लांटवर हे काम मात्र आवर्जून करून घ्या. चला तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओ मधील माहिती आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात कंजूसी करू नका आणि व्हिडिओला एक लाईक तर मात्र नक्कीच करा. अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा पुढचा मराठी गार्डनिंग मधला व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग तुम्ही देखील कामाला लागा आणि तुमच्या मनी प्लांटवर हे काम नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या. सो हॅपी गार्डनिंग, टेक केअर अँड बाय.